मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा गुलाल उडाला आहे. आकडे समोर आलेत, पण राजकारण म्हणजे केवळ आकडा नसतो, तर तो आकड्यांचा खेळ असतो. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या यापेक्षा तो पक्ष किती ताकदीने लढला आणि त्यांचं वोट कन्व्हर्जन काय होतं यावर खरी ताकद स्पष्ट होते. आज आपण पाहणार आहोत मुंबईचा सेफॉलॉजिकल रिपोर्ट कार्ड. सर्वात आधी आपण बोलूया भाजपाबद्दल. भाजपाने 135 जागा लढवल्या आणि 89 जिंकल्या. त्यांचा स्ट्राईक रेट आहे तब्बल 66%. मुंबईच्या 45% मतांवर त्यांनी आपली पकड मजबूत केली आहे. म्हणजेच लढवलेल्या दर 3 पैकी 2 जागा भाजपाने जिंकल्यात. हे दाखवतं की त्यांची मायक्रो प्लॅनिंग किती यशस्वी ठरली ते. आता वळूया शिवसेना उभाटाकडे. गेली 30 ते 35 वर्ष शिवसेनाकडे मुंबई महापालिकेच्या चाव्या आहेत. उभाटाने मुंबईत सर्वाधिक 160 जागा लढवल्या, पण जिंकल्या केवळ 65. त्यांचा स्ट्राईक रेट आहे 40%. विशेष म्हणजे मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत असूनही 2017च्या 84 जागांच्या तुलनेत हा आकडा आणि स्ट्राईक रेट दोन्ही खाली घसरलेत. ही रणनीतीची पिछेहाट आहे की मतांचं विभाजन? मुंबई महापालिकेची किल्ली 35 वर्ष हातात असलेल्यांना मुंबईच्या मतदारांनी नाकारलंय. हे सत्य नाकारून मुळीच चालणार नाही. शिवसेना शिंदे यांच्यासाठी ही मुंबई महापालिकेची पहिलीच निवडणूक. त्यांनी भाजपाच्या साथीने युती केली. 79 पैकी 29 जागा जिंकून आपली उपस्थिती 32% या स्ट्राईक रेटने नोंदवली. तुलनेने त्यांचा परफॉर्मन्स मर्यादितच राहिला, पण तो प्रभावी आहे. काँग्रेसने 151 जागा लढवून केवळ 26 जागी विजय मिळवला आहे. 17% हा स्ट्राईक रेट सांगतोय की काँग्रेसची परंपरागत वोट बँक आता त्यांच्याकडून निसटली आहे. तर मुंबईचाच पक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने 53 जागा लढवून केवळ 6 जागी विजय मिळवला आहे. ते देखील यावेळी शिवसेना उभाटा आणि राष्ट्रवादीबरोबर युती असताना. ही गोष्ट मनसेला अंतर्मुख करणारी आहे. सर्वात धक्कादायक आणि प्रभावी कामगिरी आहे ती AIMIMची. केवळ 68,000 मतांवर त्यांनी 8 जागा जिंकल्या. यालाच म्हणतात टार्गेटेड कन्व्हर्जन. कमी मतं पण जास्त जागा. याचाच अर्थ मतदारांचे ध्रुवीकरण ठराविक पॉकेट्समध्ये अत्यंत प्रभावी झाले आहे. तर 46 जागा लढवूनही वंचितला स्वतःचं खातं उघडता न येणं हे मुंबईच्या मतदारांनी तिसऱ्या पर्यायापेक्षा थेट लढतीला दिलेलं प्राधान्य आहे. पवार काका पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादीसाठी मुंबईचं राजकारण अत्यंत कठीण असल्याचंच आकडेवारीवरून दिसत आहे. थोडक्यात काय, तर मुंबईचा मतदार आता केवळ भावनेवर नाही तर गणितावर मतदान करतोय. एका बाजूला भाजपाचा हाय स्ट्राईक रेट, तर दुसऱ्या बाजूला उभाटाची जास्त जागा लढवणे झालेली पिछेहाट. मनसे उभाटा युती जमिनीवर फारसा चमत्कार करू शकली नाही. हा ठाकरे बंधूंसाठी धक्का आहे. मुंबईच्या राजकारणात हा आकड्यांचाच खेळ आता नव्या समीकरणाची नांदी ठरणार आहे. हा रिपोर्ट आगामी विधानसभेसाठी कोणाला सतर्क करेल तर कोणाला बळ देईल? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा वन किंगमेकर.